आतापर्यंतचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा युथ उभा राहिलेला आहे त्यावेळेला सगळ्यांना प्रत्येक गोष्टी ताळपालट झालेल्या आहे. We don't know if it's a party at this point of time, right? It's a movement, right? We still need to know what. खरं तर चांगलं आहे कॉक्रोच जनता पार्टी. मला तर वाटतंय लॉंग टर्म साठी हे सीजेपी जर चालत असेल तर मी नक्की सपोर्ट करेन. हो माहिती आहे, कॉक्रोच सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे ती पार्टी काय असेल हे पण की आपणच निवडून घेतलंय त्यांना, पण ते लोक काम नीट करतायत का हे कोण बघतायत. कुठेतरी जेनझीजला आपलं मत एक व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा कोणी व्हॉइस रेस करतो तर त्याला काय टॅग देतात, हा अँटी नॅशनल, हा पाकिस्तान, हा सोरोसचा एजंट. का असं? कोणतरी एक जण आपल्यातला येऊन उभा राहतोय त्याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. आता जसं न्यूझीलंड आहे नॉन करप्शन इंडेक्स मध्ये फर्स्ट नंबरवर येतो आणि आपण कुठे आहोत आता. कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती ज्या मुलांचा नुकसान झालं आहे ते त्यांच्यासाठी उभा आहे. आणि आपण बोलतो की भारत विश्वगुरु झाला कशात, करप्शन मध्ये. कॉक्रोच जनता पार्टी अर्थातच CJP. आता सोशल मीडियामध्ये जे कॉक्रोच जनता पार्टी होते ते आता समोर आलेले आहेत. आता मैदानात उतरून आज त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली कित्येक यूथ आज त्यांना सपोर्ट करत आहेत त्या दिल्लीमध्ये जंतर मंतर ह्या मैदानावरती. तर आज आपण इकडे मुंबईमध्ये विचारणार आहोत आपल्या नागरिकांना की नक्की जे हे आंदोलन घडत आहे ते खरंच बरोबर आहे का. काका काय सांगाल बरोबर तुम्ही? आहे, बरोबर आहे. खरंच ते सर्व आपल्याप्रमाणे जे 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 पण काय करतात ते सर्व आपल्याप्रमाणे सर्व बरोबर सर्व करतात. बरोबर करतात. कारण आपले जे केंद्र शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून त्यांनी राजीनामा मागितला आहे. तर ते देतील राजीनामा? द्यावाच लागेल. ते शिक्षित आणि अनपढ गौरमध्ये काहीतरी फरक असते ना. शिकलेली माणसं आणि अनशिकलेली माणसामध्ये काहीतरी फरक असतात. आता हा मग काय वाटतं आता सोशल मीडियावरती तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं आधी की शिक्षण मंत्रीने राजीनामा दिला पाहिजे, पण त्यांनी काय राजीनामा दिला नव्हता. मग आता खरंच या आंदोलनानंतर तुम्हाला असं ते वाटतं आंदोलन केल्यानंतर आता ते कसं आहे, त्या जे लेवल त्यांच्या लेवलनी काय ते एकमेकाला सपोर्ट करून सर्व काय करतात ते त्यांच्या समोर बघून घेतले. तुम्हाला काय वाटतंय काका, काय वाटतंय आता जे आंदोलन छेडलेलं आहे आपल्या जंतर मंतर दिल्ली येते तर त्याचा प्रभाव खरंच आता शिक्षण मंत्रीवरती पडेल आणि ते आज राजीनामा देतील? मला वाटतं प्रभाव पडणार त्यांच्यावर आणि ते राजीनामा पण देतील असं वाटतंय मला. तर तुला वाटतंय कॉक्रोच जनता पार्टी, तू ऐकलंच असेल कॉक्रोच जनता पार्टी, आणि आज ते दिल्लीमध्ये आंदोलन घडवतात, तुला हे पण माहिती असेल? माहिती आहे. तुला माहिती का की ते का घडवतायत, कशासाठी नाही, घडवतायत? अजून नाही नाही. तर आता सध्या जे कॉक्रोच जनता पार्टी जे आंदोलन तिकडे घडवतायत ते आपले केंद्र शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. तर तुला वाटतंय का की खरंच शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि का दिला पाहिजे, तुला काय वाटतं? राजीनामा तर त्यांनी दिलाच पाहिजे, कारण की आता जसं पेपर फुटी झाली नीटची त्यावर त्यांनी खूप चांगलं लक्ष द्यायला पाहिजे होतं. की नीट ही परीक्षा आहे ती मुलांचं भविष्य ठरवते त्याच्यामध्ये, तर त्यांनी तिकडे लक्ष नाही दिलं. मे बी लक्ष नाहीच दिलं असेल म्हणूनच तो पेपर फुटी झाला असेल. त्यामुळे खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर राजीनामा द्यावा असं वाटतं. आणि खरंच आता जे आंदोलन होत आहे तर खरंच तुला असं वाटतं की राजीनामा मिळेल आणि पुढे जाऊन खरंच राजकीय दृष्टीवरती ही बैठक वगैरे होईल कॉक्रोच जनता पार्टीची? हा, आता कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती ज्या मुलांचा नुकसान झालं आहे ते त्यांच्यासाठी उभा आहे. म्हणजे येणाऱ्या जनरेशनसाठी ती खूप चांगली गोष्ट आहे की कोणीतरी नवीन जनरेशनसाठी उभारत आहे. ठीक आहे, तर जी कॉक्रोच जनता पार्टी आहे त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. आता एवढ्या मोठ्या संख्येने जर मुलं बाहेर येत आहेत त्यामुळे लोकांना आणि सरकारला काही ना काहीतरी करावं लागेल की तुम्हाला एक माणूस ठेवून तिकडे तुम्हाला बैठक बसवून त्या बैठकीवर काहीतरी निष्कर्ष काढावा लागेल. याच्यावर निघणार आहे निष्कर्ष आणि जी मुलं करतायत तिथून तुम्हाला आता याप्रमाणे तुम्हाला निघतच जाईल. जी बैठक बसणार आहे ती बसवावीच लागेल आणि कॉक्रोच जनता पार्टीला घेऊनच त्यांनी ती हे करावं अशी माझी इच्छा आहे. फक्त काय वाटतं, तू सपोर्ट करतोय कॉक्रोच जनता पार्टी? हो हो हो. CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी आता आधी सोशल मीडियावरती होती पण आता प्रत्यक्षात मैदानात उतरलेली आहे त्यांच्या आंदोलनासाठी आणि त्यांची एकच मागणी आहे की केंद्र शिक्षण मंत्री म्हणजेच आपले धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. तर वाटतंय का की आता सोशल मीडियावरतून बाहेर येताना तर नक्कीच कारण कोणीतरी पुढाकार घेऊन हे करायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा 100% राजीनामा घेतला पाहिजे. का असं वाटतं की 100% राजीनामा? काय 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 खरं तर बिघाड आहे, तांत्रिक बिघाड किंवा काय बिघाड म्हणजे आता जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे, पण आता कोणीतरी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे, कोणीतरी पाऊल उचललं पाहिजे. त्याच्याशिवाय हे होणारच नाही, कारण की कोण बोलायलाच तयार नाही या बाबतीमध्ये. कोणतरी एक जण आपल्यातला येऊन उभा राहतोय त्याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे.
बरोबर आहे. आणि काय वाटतंय जे अभिजित दिपके आता सध्या एवढ्या लोकांना आंदोलन घेऊन म्हणजे आंदोलनास एवढ्या सगळ्यांना सहकार्य करत आहेत आणि ते उभे राहिलेले आहेत, तर वाटतंय का की आता केंद्र मंत्री खरंच देणार, केंद्र शिक्षण मंत्री खरंच राजीनामा आतापर्यंतचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा युथ उभा राहिलेला आहे त्यावेळेला प्रत्येक गोष्टीत कायापालट झालेला आहे आणि सगळीकडे बेरोजगारी, लोकांना नोकऱ्या नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून ह्याच्या विरुद्ध आवाज हा घेतला जाणारच आहे. त्यामुळे असं वाटतं, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, सगळ्यांनी त्यांना सपोर्ट पण दिला पाहिजे. सपोर्ट केला पाहिजे. आपको क्या लग रहा है, सपोर्ट होना चाहिए या सपोर्ट झालाच पाहिजे, हां. कारण का ज्या मुलांनी मेहनत घेतली आहे अभ्यासावर त्यांच्यावर म्हणजे न्याय मिळाला पाहिजे. बाकी काय. पण या कॉकरोच पार्टीने पण राजकारणाचं करू नये. त्यांनी ज्या जबाबदारीने आंदोलन छेडलं आहे ते पूर्णपणे मार्गी लावावं और मुलांना न्याय त्यांना मिळवून द्यावा, हीच इच्छा आहे, बाकी काही नाहीये. बस काय त्याचं वाटतं राजकारण आता? होऊ नये. आता जर त्यांनी आता ते आंदोलन केलंय तर काय वाटतं, राजकीय बैठक होण्याची शक्यता आहे का? खरंच काय राजकीय बैठक होईल? होणारच ना राजकीय बैठक, त्याशिवाय ते हे होणार नाही ना. कारण पूर्णपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांनी स्वतः प्रधानांनी स्वतःच हे करून काय ते स्वतः डिसिजन घ्यावं. त्यांनी आंदोलनामध्ये राजीनामा द्यावा ही बरोबर आहे, पण प्रधानांनी पण स्वतःकडे बघून आपण काय करतो याचं हे करून त्यांनी पण डिसिजन तो द्यावा. बस बाकी काय नाही. म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करावा, जे मुलांना न्याय मिळावा हीच विनंती, बाकी काही नाही. आणि वाटते तुम्हाला की कॉकरोच जनता पार्टी न्याय मिळवून देईल? हो, तेच मी अजून पण तेच म्हणतो, न्याय मिळवून द्यावा कॉकरोच पार्टीने, पण त्याचं राजकारण करू नये. मुलांना न्याय मिळवून द्यावा, बस बाकी काही नाही. जशी तू युथ आहेस आणि तुला माहिती आहे की आता CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी आता मैदानात उतरलेली आहे, आंदोलन पेटलं आहे कारण शिक्षण मंत्र्यांकडून त्यांनी राजीनामा मागितला आहे. तर काय पर्स्पेक्टिव्ह आहे अकॉर्डिंग टू यू, खरंच राजीनामा दिला पाहिजे आणि का दिला पाहिजे? खरं तर चांगलं आहे कॉकरोच जनता पार्टी, त्याने खूप म्हणजे चांगलं हे केलंय हे करून. सो मला वाटतं की त्याने म्हणजे तुला असं वाटतं का की जे विद्यार्थी आता नीट एक्झामच्या टायमाला ते झालं होतं, 17 लोकांनी आत्महत्या केली, म्हणजे हे सगळं स्टुडंट्स बद्दल होतं आणि तू एक स्टुडंट असशील सध्या, काय वाटतंय की हे सगळं थांबलं पाहिजे का आणि हे थांबण्यासाठी राजीनामा दिला पाहिजे? हे सगळं थांबायला तर पाहिजे, पण राजीनामा द्यायला पाहिजे की नाही माहित नाही, पण हे सगळं थांबायला पाहिजे. ऑफकोर्स असं बरोबर नाहीये होणं. ॲज पर स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह एज्युकेशन सिस्टम तुला काय वाटतं? अच्छा, तुला काय वाटतं की एज्युकेशन सिस्टम आपली कशी आहे? आपली एज्युकेशन सिस्टम चांगली आहे, म्हणजे असं होतं, पण त्यांनी अजून थोडं सिक्युरिटी प्रिकॉशन्स घ्यायला हवेत असं मला वाटतं, की असं होऊ नये किंवा अजून जास्ती स्टुडंट्सना किंवा आणि लोकांना असं त्रास नाही व्हायला पाहिजे. तर अजून काही युवा पिढी यांना विचारूया आपण की आज काय ते आंदोलन घडत आहे CJPचं आणि त्याचं तुला माहिती आहे का की त्यांची आयडिया काय आहे किंवा त्यांची मागणी काय आहे सरकाराकडे, माहिती आहे तुला? त्यांची मागणी एवढीच आहे की जे पण स्टेटमेंट आपलं एज्युकेशन मिनिस्टर यांनी दिलेलं, सो त्याच्यामुळे युवक जरा हे झालंय, काय म्हणतात त्याला आपण, रागावलाय. सो त्याबद्दल त्यांना रेजिग्नेशनसाठी त्याची मागणी आहे. रेजिग्नेशन ह्याच्यासाठी आहे कारण जे आता नीट एक्झाम वगैरे झाली, पेपर फुटी वगैरे झाल्या, CBSEचे प्रकरणं बाहेर येत आहेत, तर त्याच्यामुळे शिक्षण मंत्रीकडून त्यांनी राजीनामा मागितलाय की राजीनामा द्या, कारण तुम्ही तिकडे बसून काही फायद्याचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुला वाटतंय का की ॲज अ स्टुडंट, तुम्ही पण स्टुडंट आहात, तर तुम्हाला असं वाटतंय की शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे? नाही, ॲक्च्युली राजीनामा बद्दल मी काय बोलू शकत नाही जास्ती, कारण की तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण असे स्टेटमेंट देऊ नका तुम्ही, ॲटलिस्ट तुम्ही एज्युकेशन मिनिस्टर आहात, तर असे स्टेटमेंट तुमच्याकडून एक्सपेक्टेड कोणतं नाही. स्टेटमेंट दिलेलं त्यांनी भारतातल्या युवा जनतेला कॉक्रोचेस म्हणून संबोधित केलं. त्यांनी नाही केलेलं ते. जर युथचं म्हणणं असेल आणि जर खरंच त्याच्याने फरक पडणार असेल, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम जर आपली बदलणार असेल, जर चांगली होत असेल, तर नक्कीच दिला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं. तू सपोर्ट करतो कॉकरोच जनता पार्टीला? मी इनिशियली सपोर्ट करत होतो, पण नंतर मला थोडं त्याबद्दलच थोडा डिलेमा असा झाला की बाबा हे काही दुसरा याचा तर नाही आहे, म्हणजे ते रॉंग डिरेक्शनला तर आहे चाललंय. सो त्यामुळे मी आता कोणाला सपोर्ट करत नाहीये. तू कोणाला सपोर्ट नाही करत, म्हणजे ती न्यूट्रल आहेस. आणि जर सपोज आता कॉकरोच जनता पार्टी खरंच कार्यरत आली आहे आणि त्यांनी खरंच काय ना काहीतरी विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून दिलाच, तर खरंच पुढे जाऊन तू सपोर्ट करशील की तुझी हीच न्यूट्रल बाजू राहील?
वाटते करू? नाही, नक्कीच जर चांगला बदल घडला तर नक्कीच मी सपोर्ट करेन. नक्कीच Thank you. सपोर्ट राहील. तुला काय वाटतंय की तू सपोर्ट करतोस का? हा. काय वाटतंय की आता जे शिक्षण मंत्री यांच्याकडून जो राजीनामा मागितलाय, आधी सोशल मीडियावरती राजीनामा मागितला होता, आता तेव्हा तर त्यांनी राजीनामा दिला नाही. आता वाटतंय तुला की आता ते मैदानात आलं तर राजीनामा मिळेल? मिळेल नाही काय सांगता येत नाही, त्यांच्यावर आहे ते. त्यांच्यावर येते. काय वाटतं, तू सपोर्ट करतोयस का कॉक्रोच जनता पार्टीला, जे आता सध्या युथ साठी जे चाललंय प्रकरण चालू आहे त्याला सपोर्ट करतोयस? करतोयस. हा. तुला काय वाटतं दादा, तू करतोयस की नाही सपोर्ट? फरक पडणार असेल तर नक्कीच. फरक पडणार असेल तर नक्कीच. काय वाटतं फरक पडेल? आता सध्या तुम्ही सगळे युथ आहात, युथ पर्स्पेक्टिव्ह खरंच आता गरम डोक्याचे मानले जातात आपण युथ म्हणजे, तर वाटतंय की हे गरम डोकं गरम रक्त खरंच सिस्टम हलवून टाकेल असं वाटतंय? 100% वाटतंय. तुला काय वाटतंय? मला तर वाटतंय लॉंग टर्म साठी हे सीजेपी जर चालत असेल तर मी नक्कीच सपोर्ट करेन सीजेपीला. जर लॉंग टर्म साठी असेल, नाहीतर 4 दिवसासाठी असं हे नाही पाहिजे आपल्याला. त्यासाठी मी लॉंग टर्म साठी असेल तर मी नक्कीच सपोर्ट करेन. म्हणजे आता बघ, जेव्हा सोशल मीडियावरती ते होते तर प्रत्येकाने त्यांना आव्हान दिलं की तुम्ही समोर या, सोशल मीडियावरती का बोलताय, तर आता ते समोरही आलेत. आता तर आंदोलनच केलंय त्यांनी, तर आता वाटतंय काहीतरी बदल होईल, राजकीय बदल होईल असं वाटतं? राजकीय बदल होणार नक्कीच. त्यांना परत सीजेपीला खाली वाढण्यासाठी पण होईल, प्रयत्न होईल. पण तेच जर आपलं युथ जर एकत्र आला आणि काहीतरी आपल्या एज्युकेशनसाठी किंवा आपल्या देशासाठी म्हणजे काहीतरी फरक पडत असेल तर मी नक्कीच सपोर्ट करेन सीजेपी. सो कोणती लँग्वेज प्रिफर करतेस तू? English. इंग्लिश. ओके. सो ॲज यू नो, CJP इज ऑलरेडी देअर ऑन द ग्राउंड ऑफ जंतर मंतर इन दिल्ली. So they are approaching education minister to give a resignation. So is it really fair that education minister should give resignation? Absolutely. I think he should be held responsible for whatever that has happened here. It's not just a single occasion where like a neat paper leak has happened, right? It's happened before. There should be full accountability taken. He should, by now, if it was in any other country, there would have been action taken against top officials, right? He should take accountability at the very least, and that would require him stepping down. So absolutely. As what do you think, they will definitely going to change the perspective towards government now, because government versus CJP, it is happening like this 1-to-1. So now is it really very fair? Is it going fair that government should change their perspective towards youth now? See, I don't think that will change drastically what the government is going to think, about perspectives and all. But let's see. CJP, we still have to see what their part. I mean, I'm not sure even if it's also a story at this point. Sorry. We don't know if it's a party at this point of time, right? Yeah, it's just it is not a party. It is a movement. It's actually. a movement. It's a movement, right? We still need to know what their motives are, what they stand for. So let's see. It's like a wait and watch sort of a thing. Let's see what happens. So what do you think? Is it really going to affect government? Is this protest is going to be affecting government? See, I hope the government takes notice of it at some point. It has to. You can't just keep your eyes closed. I really hope the government takes notice of it. Let's see what happens. One last question. The simple question, yes or no, that do education minister really have to give resignation in this period, because all this is happening just because of him? They are just claiming that. They should. I mean, ideally he should. So, He should. yeah. Thank you. सो क्या लगता है, अभी जो CJP कॉकरोच जनता पार्टी, उन्होंने आंदोलन छेड़ दिया है दिल्ली जंतर मंतर मैदान में, और उनकी एक ही मांग है कि हमारे जो एजुकेशन मिनिस्टर है, उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए. क्यों? क्योंकि अगर वो कैपेबल नहीं है तो उनके बदले रेजिग्नेशन देने के बाद जो कैपेबल बंदा है, जो ये सारा जो ब्लंडर हो रहा है उसको अगर वो सॉर्ट आउट नहीं कर सक रहे, तो रेजिग्नेशन देना चाहिए. और ऐसा बंदा आना चाहिए जो कैपेबल हो, क्वालिफाइड हो, एज एन एजुकेशन मिनिस्टर वहाँ बैठ के और ये सारी चीज़ें सॉल्व करेगा, वैसा बंदा होना चाहिए अपने को. दैट्स व्हाट आई फील कि होना चाहिए. एंड क्या लगता है, अगर ये सब हुआ तो आई थिंक सरकार उनकी मांग पूरी करेगी, जो भी उनके अभी जो लिस्टेड है उनके अंदर, उनके बीच में, तो फिर वो गवर्नमेंट, आई थिंक गवर्नमेंट उनको ये करेगी कि हाँ, क्लीन चिट देगी कि हाँ, ये सब हम आपकी एक्सेप्ट करते जो भी मांगे. होपफुली करना चाहिए, क्योंकि जो वैलिड पॉइंट्स है
जिसकी वजह से अगर अगर जो, क्योंकि ये नया युवा रहेगा, जो स्टूडेंट्स है वो नया युवा है, अगर उनका ही पॉइंट्स अगर नहीं वो लोग फुलफिल कर रहे हैं तो फिर आई थिंक कि वो पॉइंट नहीं है, तो वो होना चाहिए। और अगर वो नहीं फुलफिल कर रहे तो उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए और नया ऐसा जो प्रशासन बैठना चाहिए जो उसको टेक केयर कर सके। क्या लगता है आप सपोर्ट करते हो सीजेपी? डेफिनेटली यस। तर काका तुम्हाला माहिती आहे का कॉक्रोच जनता पार्टी बद्दल काही? हो माहिती आहे, कॉक्रोच सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे ती पार्टी काय असेल हे पण कळतं. तर आता सध्या त्यांना सोशल मीडियावरती आधी ते असे काही काही आव्हानं देत होते, आता अक्षरशः दिल्लीच्या जंतर मंतर या मैदानावर येऊन त्यांनी आंदोलन छेडलं आहे आपल्या शिक्षण मंत्र्यांसाठी की तुम्ही राजीनामा द्या. तर तुम्हाला काय वाटते की शिक्षण मंत्री राजीनामा दिला पाहिजे? पहिली गोष्ट मी एक सांगतो की कॉक्रोच जनता पार्टीबद्दल मला जेवढं माहिती आहे, याला पहिली गोष्ट दीपक टिपके याला अमेरिकेमधनं डिपोर्ट केलं. झेंझीना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या न्यू जनरेशन किंवा हे याच्या मागचा ना सूत्रधार कोण आहे ते बघा. याच्याबरोबरचे जे 2 ते 3 जण आहेत यांचं उमर खालिद बरोबर असलेले संबंध बघा. यांचं सदस्यत्व असं आहे की पूर्णतः वेळ या लोकांनी म्हणजे ऑनलाईन राहणं, म्हणजे हे लोक माती फिरवणार न्यू जनरेशनची. बघा नीटचं जे काय झालं असेल, त्रुटी असतील, त्याच्यात जे काय मोदी गव्हर्नमेंट आहे हे बरोबर बघते, त्याच्यावर कारवाई करते. आज देवेंद्र फडणवीसनी पण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्यावर एक संज्ञान घेऊन स्वतःच्या निगराणीकडे कधी असं मी ऐकलं. पण माझं म्हणणं न्यू जनरेशन जे कोण आहेत की यांच्या नादी लागू नका. यांचे असलेले संबंधित चार दिवसात 20 मिलियन किंवा जे मिलियन फॉलोअर असं कधी झाले आहेत का? तुम्हाला माहिती आहे का की 77% यांचे जे फॉलोअर्स आहेत ना हे बांगलादेशी आहेत, याच्यानंतर पाकिस्तानी आहेत. त्यामुळे मी युवा शक्तीला यांच्या मागे जाऊ नका. आपलं तुम्ही या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून राहा. आणि मला वाटतं आत्ताचे जे सरकार आहे हे जनरेशनसाठी, न्यू जनरेशन जेनझीसाठी चांगलं काम करत आहे. विश्वास ठेवा, येणारा काळ खूप चांगला असेल. आणि या कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणजे मी बघितलं, कॉक्रोच जनता पार्टीच्या इकडे एवढं काही नव्हतं की असं तुम्ही दाखवताय किंवा ते दाखवताय की मोठं आंदोलन आहे, असं काही नाही. लोकांना माहिती आहे, पब्लिक आहे, सब जानती आहे. फक्त न्यू जनरेशनने यांच्या मागे भरकटच जाऊ. त्यांची एकच मागणी आहे छोटीशी की आमचे शिक्षण मंत्री आहेत, आता सध्या नीट पेपर वगैरे जे लीक झालेत, प्रकरण जे सगळं झालंय, CBSEचे घोटाळे बाहेर येत आहेत. नीट पेपरच्या याच्यामुळे 17 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेली आहे. त्यावरती अजूनपर्यंत सरकार काही बोलत नाहीये, त्यावरती सरकार अजूनपर्यंत समोर आलं नाहीये त्या गोष्टी घेऊन. आणि म्हणूनच आंदोलन करायची वेळ आलेली आहे. तर हे कितपत बरोबर वाटतं तुम्हाला? अमेरिकेत राहून त्याला आत्ताच एकदम कळलं का की या सगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर? म्हणजे तो अमेरिकेत होता, त्याला आत्ताच एकदम साक्षात्कार झाला की ही गोष्ट झाली आहे. मी अजून एकदा सांगतो की याच्या मागे खूप षडयंत्र आहे, माथी डोकं फिरवणं आहे, जेणेकरून यंग जनरेशनचा उठाव व्हायला पाहिजे. आणि जसं नेपाळमध्ये झालं अशा पद्धतीचं आहे ना एक अराजकता पेटवायची. काय वाटतं आता हे जे आंदोलन आहे युथ कडून ते आंदोलन होत आहे आणि युथची पर्स्पेक्टिव्ह म्हणून हे आंदोलन खरंच फळास येईल असं वाटतं? काही नाही, याला मतलब महिलाच कॉक्रोचला मारते. कॉक्रोचला मारते, महिलांना कॉक्रोच म्हणजे एकदम भीती वाटते त्यांना. ही पार्टी म्हणून मी काही मानत नाही. पार्टी नाहीये, ही मोमेंट आहे. ही काय आहे की जी न्यू जनरेशनला काम करण्याच्या पेक्षाही तुम्ही ऑनलाईन राहा, हे ऑनलाईन माती भडकवणार, हे ऑनलाईनवरनं मुलं जी बघणार आणि अजून काम न करता ह्याच्यात एकदम झोकून देतील. यांना फक्त एकच आहे, अराजकता माजवणं. नवीन जनरेशन माझं एकच म्हणणं आहे, यांच्या मागे जाऊ नका, आपल्या कामधंद्यावर, आपल्या सरकारवर विश्वास ठेवा. येणारा काळ खूप चांगला. मग आता तुमच्या नजरेत मी विचारते की आता सध्या जे काय होतंय आणि त्यांनी एक बोललंय की शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे, तर खरंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं? बघा, जर चुकी झाली असेल त्याच्यासाठी सरकारची जी यंत्रणा काही प्रक्रिया चालू असेल, जर त्यात ते दोषी असतील तर करावं. पण माझं एकच म्हणणं पहिल्यापासून या कॉक्रोच पार्टीवरतीच्या काही नादाला लागू. आमच्याकडे हिट चांगला आहे, आम्ही हिट मला वाटतं हे अगदी बरोबर आहे. आय फील की आपल्या कंट्रीमध्ये ही जी म्हणजे एकदम सोपी गोष्ट आहे की अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट अजिबात कोणाला काही फरकच पडत नाही. की आपणच निवडून घेतलंय त्यांना, पण ते लोक काम नीट करतायत का हे कोण बघतायत. आणि जेव्हा कोणी व्हॉइस रेस करतो तर त्याला काय टॅग देतात, हा अँटी नॅशनल, हा पाकिस्तानी, हा सोरोसचा एजंट आहे. का असं?
आम्ही जगतोय, आम्ही पैसे देतो, माझे वडील टॅक्स भरतायत, मला माहिती आहे, मला ही फॅसिलिटी चांगली नाही देतात, मी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही मला द्या ना चांगली फॅसिलिटी. आणि शिक्षण हा इतका महत्त्वाचा गोष्ट आहे. कोणत्याही देशाचा प्रगतीचा जो मूळ आहे तो शिक्षणाने. सिविक सेन्स, बरेच काही काही गोष्टी आहेत ते कशामधून येणार आहे? शिक्षण. आणि नीट सारखं एवढं महत्त्वाचं एक्झाम आहे, त्याच्यासाठी जर असं पेपर लीक्स होत आहे म्हणजे काय परिस्थिती आहे नक्की. आणि धर्मेंद्र प्रधान आहे, त्यांना जबाबदारी नाही घ्यायचं आहे, त्यांना फक्त इथून तिथून पळायचं की नाही आम्ही काहीतरी करणार, कमिटी चेंज करणार. आता CBSEचं जो बोर्ड आहे त्यांचे जे कमिटी मेंबर्स आहे त्यांना ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर करून काय होणार आहे? दुसरे कोणी येणार आहे त्यांच्या जागी, सेम प्रकार होणार आहे. त्याऐवजी सिस्टममध्ये ओव्हरहॉल हवं आहे आपल्याला. आणि ते कसं येणार आहे? आपल्याला आता देशात एक नवीन राजकीय पार्टी हवं आहे. त्यामध्ये असं काही हे नाही की हा आपवाला आहे, हा काँग्रेसवाला आहे. नाही, आपल्याला असं हवं की जो आपला मुद्दा मांडणार आहे आणि काम करून देणार. फक्त असं नाही की हो मी CJP वाला आहे, आम्ही असं कर, आल्यानंतर सेम असं झालं की हो साहेब करतो ना काम. असं नको आपल्याला. मग काय वाटतं आता तुझ्याकडे येते मी, तुला काय वाटतं आता जसं यांनी सांगितलं की एक राजकीय नको आहे, जो काही आहे ते प्रत्यक्षात मांडलं पाहिजे, पार्टी असू दे किंवा एक मोमेंट असू दे. आता CJP सध्या एक मोमेंट आहे, ती सध्या तर पार्टी नाहीये. पण जर समजा ह्या आंदोलनाचा जर वर्तुळ पॉलिटिकली गेलंच तर काय होईल? खरं तर आता बघायला गेलं तर ह्या पॉईंटवर कुठेतरी जेनझीजला आपलं मत एक व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या प्रकारे CJP आपापल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारसमोर ठेवत आहे किंवा यूथला इन्फ्लुएन्स करत आहे एका प्रकारे, किंवा जेव्हा ते एज्युकेशन मिनिस्टरचा धर्मेंद्र प्रधान यांचा जेव्हा रेझिग्नेशन ते मागत असतील, राजीनामा जेव्हा ते मागत असतील, तर तेव्हा हे खरंच एक महत्त्वाचं काम ते करत आहेत. आणि त्यामार्फत जेनझीजला सुद्धा आपल्या एक आवाज उठवण्यासाठी एक संधी नक्कीच प्राप्त होत आहे. कारण जेव्हा आपण पाहतोय आजच्या काळात जी तरुणाई आहे त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत, शिक्षण नाही आहे किंवा क्वालिटी एज्युकेशन ज्याला म्हणतो ते नाही आहे, तर आज त्याची अतोनात आवश्यकता आहे. कारण ऑलरेडी एका साईडला AI जे आहे ते आपल्या युवा पिढीच्या जॉबसाठी कुठेतरी एक बॅरियर बनत आहे. आणि त्यामध्ये जेव्हा अजून अशी संकटं येतात तर त्याच्यामुळे आपल्यासाठी सुद्धा कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे रेझिग्नेशन मागणं किंवा नीट सारखे पेपर्स असतात ते पेपर फुटी होते, किंवा पेपर फुटीसाठी जबाबदार असणारे जे काही कार्यकारिणी असतात त्यांच्यावर सुद्धा लिगल ॲक्शन घेतली जात नाही. तर अशा परिस्थितींमध्ये आपण एकच काम करू शकतो, ते आहे रेझिग्नेशन घेणं त्यांच्याकडून. आणि याच्यामधूनच आपल्या युवा पिढीला आवाजाचं उचलता येईल असं मला वाटतं. आणि विषय राहिला तो राजकीय याच्यातला, तर खरं तर आवाज हा जेव्हा उठवला जातो तर तेव्हा तो एका विशिष्ट दिशेत किंवा जिथे आपली प्रगती होऊ शकेल अशा दिशेत जेव्हा तो उठवला जातो तेव्हाच त्या आवाजाला गती मिळेल आणि तेव्हाच त्याला एक दिशा मिळेल आणि तेव्हाच एक बदल घडेल, परिवर्तन घडून येईल. तर त्याच्यामुळे CJPचं जे हे काही काम चालू आहे ते अगदी व्यवस्थित आहे असं मला वाटतंय. पण जेनझीने सुद्धा त्यांना एक पाठिंबा द्यावा, सपोर्ट द्यावा आणि एका परिवर्तनशील दिशेत चालावं असं मला वाटतं. तेव्हाच कुठे एक राजकीय याला वळण मिळू शकेल असं मला वाटतं. व्हेरी गुड. खरं तर मला असं म्हणायचं आहे की आता जे आंदोलन वगैरे चालू आहे आणि या आंदोलनाचा जो प्रभाव आहे तो खरंच पुढे जाऊन एक राजकीय बैठकीमध्ये बदलू शकतो. कारण कसं आहे की जर आता हे आंदोलन एका शिक्षण मंत्रीच्या राजीनाम्यासाठी आहे तर खरंच हे राजीनामा जर स्वीकारलाच त्यांनी की हो मी राजीनामा देतो, तर खरंच एक बैठक होईल असं वाटतंय CJPच्या इम्पॅक्टमुळे किंवा त्यांच्या प्रभावामुळे होईल. नक्कीच होईल. कारण हे बघा, आज आपला जो भारत देश आहे हा लोकशाही प्रधान देश आहे. आपलं भारतीय संविधान हे आपल्याला हे सांगतं की लोकशाही जिथे आपल्या लोकांना आपला आवाज उठवण्याची एक संधी दिली जाते, व्यक्ती स्वातंत्र्य एक दिलं जातं, किंवा इथून तिथे संचार करण्यासाठी आपण आज कोणत्याही जिल्ह्यात राज्यात संचार करू शकतो. मुक्त संचार किंवा भाषा स्वातंत्र्य हे आपल्याला आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे जेव्हा आवाज उठवला जाईल आणि त्याला योग्य गती मिळेल, दिशा मिळेल, तेव्हा खरंच याच्यावर एक बैठक घेतली जाईल आणि खरंच एक त्यांचा राजीनामा आपल्यापर्यंत येईल आणि जे काही एज्युकेशनल राईट्स आहेत जे आपल्या युवा पिढीला हवे आहेत आजच्या काळात, तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होतील अशी मला तरी खात्री वाटते.
काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा त्यांचे जे फॉलोवर्स आहेत ते बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत आणि तिकडून त्यांना एवढं मोठं प्राधान्य मिळतं आहे आणि भारतामधून त्यांना काही प्राधान्यच मिळत नाही. म्हणजे आता जे दिल्लीला जेवढे लोक बसलेले आहेत ते सगळे मला वाटते बांगलादेश आणि पाकिस्तानी आहेत जे आलेले आहेत. तर तुला काय वाटते हे जे असं वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तू काय म्हणतो? मला वाटतं की त्यांनी पण ग्राउंडवर जावे आणि बघावे. फक्त आपल्या AC रूममध्ये बसून कमेंट्स पास करणं की हे बांगलादेशी आहे, सोरोस एजंट आहे, हे अगदी चुकीचं आहे. आणि जे गव्हर्नमेंट आपणच निवडून आलं आहे तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन पूर्ण हक्क देते त्यांना विचारायला की तुम्ही हे काम केलं आहे की नाही केलं आहे. तर तुम्ही सर्वात आधी आपले राईट्स जाणा, काय आपले राईट्स, आणि नुकतेच पॉलिटिशियन्सना वर्शिप नका करू. तुम्ही कोणत्याही देशात, आता जसं न्यूझीलँड आहे तो करप्शन इंडेक्समध्ये म्हणजे नॉन करप्शन इंडेक्समध्ये 1st नंबरवर येतो आणि आपण कुठे आहोत आता? आपल्याला आणि आपण बोलतो की भारत विश्वगुरू झाला, कशात? करप्शनमध्ये. बरोबर. तुला काय वाटतंय की करप्शन खरंच थांबलं पाहिजे आणि आता यूथचा आवाज आहे तर कशा प्रकारे हे यूथ आता जग बदलू शकेल? तुझ्या नजरेत असं काय वाटतं की काय गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि एज्युकेशन सिस्टम मुळात कशी चेंज झाली पाहिजे? आता करप्ट असण्याविषयीचा जर विषय असेल तर त्याच्यावर बोलायचं झालं म्हणजे की आजचे जे काही नेते आहेत तर मग जिथेही आपल्याला किंवा ठीक आहे तुम्ही नगरसेवकांबद्दलच बघून घ्या किंवा आमदार खासदारच बघून घ्या किंवा मोठमोठेही नेते बघून घ्या आपले, तर विकास कामांच्या ठिकाणी तिथे ते तोच पैसा खाऊन बसतात आणि नंतर इथे करप्शन होतं. तर त्याच्यामुळे लोकांपर्यंत सुद्धा त्या सुविधा पोहोचत नाहीत आणि नेते सुद्धा करप्ट होत आहेत, पण मधल्या मधात वोट सुद्धा कुठेतरी त्यांनाच जातोय. तर हे कुठेतरी चुकीचं घडतं. याच्यावर सुद्धा एक आवाज उठवला पाहिजे, मतं व्यक्त केली गेली पाहिजे या विषयावर, असं मला वाटतं. आणि दुसरा विषय झाला की कुठे तो बदल घडू शकेल, तर जे ग्राउंड रियालिटी आहे किंवा सगळ्यांनी उतरून एकत्र येऊन जेव्हा आवाज उठवला जाईल तेव्हाच कुठेतरी बदल घडेल असं तरी मला. आता एक कॉमन क्वेश्चन विचारते, खरंच त्यांना राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं? माझ्या हिशोबाने हो. दिला पाहिजे असं. आणि जर राजीनामा दिलाच त्यांनी तर तुमच्या नजरेत असं असे कोणता व्यक्तिमत्व बसलं पाहिजे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी, जे करप्शन आता सध्या एज्युकेशन सिस्टममध्ये होत आहे, जे घोटाळे बाहेर येत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सावरल्या पाहिजेत. आणि तुमच्या नजरेत असं कोण आहे जे तिकडे बसलं पाहिजे किंवा कोणी असं तुमच्या नजरेत कोणी फिगर आहे? बघा, विषय असेल राजीनाम्याचा तर हो त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण पेपर फुटीसारखे जेव्हा गंभीर प्रश्न विद्यार्थी वर्गासमोर येतात तेव्हा, कारण त्याच्यामुळे बघा सुसाईड रेट सुद्धा फार वाढलेला आहे. अक्षरशः 17 वर्षांची मुलं सुद्धा सुसाईड करत आहेत. आता काल परवाच मी बातम्यांमध्ये बघितलं की एका 17 वर्षाच्या मुलाने बाबा सुसाईड केलंय. का तर नीटचा पेपर लीक झाला आहे असं कळलं त्याला. तर त्याच क्षणी 17 वर्ष हे काही वय सुद्धा नाही ना तेवढं. तर इथूनच जर सुरुवात होत असेल, आपल्या युवा पिढीच्या जर भविष्यावरच प्रश्न निर्माण होत असेल तर अशा करप्ट नेत्यांना बसवून तरी काय उपयोग? आणि नीट सारखी पेपर फुटी तर फारच गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी रिझाईन तर हे केलंच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर जसं की तुम्ही पाहिलं की युवकांचं जे म्हणणं आहे ते खरं तर आता सध्या सरकारला ऐकलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे आंदोलन आहे खरं तर ते आंदोलन कधी ना कधीतरी फळास येईल असं त्यांना वाटतंय. आणि एकंदरीत कुठे ना कुठेतरी आता या आंदोलनानंतर राजकीय बैठक होणं शक्य आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कॉक्रोच जनता पार्टी यांना कोण सपोर्ट करतं कोण नाही हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जे आता आंदोलन दिल्लीत घडतंय ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि पात्रा मॅक्स महाराष्ट्र.